श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आज संध्याकाळी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक मंत्र आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे. तर हा मंत्र कोणता आहे, हा मंत्र कशासाठी म्हणायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात, दोष असतात, तर त्या दूर करण्यासाठी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो. गणपती बाप्पांची सेवा करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आपल्या मनामध्ये जर कोणाबद्दल वाईट विचार, वाईट भावना असेल तर कधीच आपल्यावरती कोणतीही मनामध्ये इच्छा असेल तर ती कधीच पूर्ण होणार नाही. पण जर आपण लोकांच्या हिताचा विचार करत असो, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कधीही वाईट भावना येत नसेल तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करतील. आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्यावरती आपल्या परमेश्वराची कृपा व्हावी. आपण जे काम करतो तर त्या कामात आपल्याला यश मिळावं. आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर देवी देवता आहेत आणि प्रत्येक देवी देवतांची पूजा ही आपल्याला करणं एवढं शक्य नसतं. त्यामुळे त्यांच्या ह्या काही विशिष्ट तिथी असतात, या तिथींना आपण जर त्यांची पूजा केली तर नक्कीच त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरावरती कधीच कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये, त्याचबरोबर माझ्या घरामध्ये कधी कोणतीही इडापिडा येऊ नये. जर आपल्याला असं वाटत असेल की अरे बाबा, कोणीतरी आपण कोणाचं तरी वाईट केलं आहे आणि त्याने काहीतरी शाप दिलेला आहे, तर तो शाप कधी खरा ठरू नये. कोणाची हाय आपल्याला घराला लागली असेल तर ती कधीही खरी ठरू नये. जे काही संकट, वाईट कर्म, भोग आपण या जीवनामध्ये भोगत आहोत तर त्या सर्वांमधून आपली सुटका व्हावी. तर परमेश्वराची कृपा आपल्यावरती असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळेच आपल्याला काही मंत्रांचं, काही स्तोत्रांचं पठण करावं लागतं. कारण घरामध्ये ज्या ह्या नकारात्मक शक्ती तयार झालेल्या असतात, या नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी हे मंत्र आणि हे स्तोत्र तितकेच प्रभावशाली आपल्यावरती काम करत असतात. तर हे मंत्र कोणकोणते असतात? आता प्रत्येक देवी देवताचा मंत्र हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाची पूजा रोज एवढी करणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे आपण काय करतो तर फक्त आपल्या गुरूंची रोज आपण पूजा करत असतो आणि आपल्या कुलदेवाची पूजा करत असतो. पण ह्या ज्या प्रत्येक देवी देवतांच्या विशिष्ट तिथी असतात, या तिथींना जर आपण त्यांची पूजा केली तर नक्कीच त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतं. जसं की आता आज संकष्टी चतुर्थी आहे, तर संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची पूजा करावी, सोमवारी आपण महादेवाची पूजा करावी, मंगळवारी आपण कुलदेवीची पूजा करावी. तर ह्या ज्या विशिष्ट तिथी विशिष्ट देवी देवतांना समर्पित असतात, या तिथींच्या दिवशी आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचं नक्कीच फळ हे जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. तर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे त्या इच्छेपूर्तीसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा तर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर प्रथम स्वच्छ हातपाय धुवायचे. तुमच्या देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तुमच्या दरवाजाच्या बाहेर, जो आपला मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पण एक छान तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे, तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे, कोणतीही इच्छा असू शकते, मग ती लग्न जमण्यासाठीची असू द्या, नोकरीसाठीची असू द्या, प्रमोशनसाठीची असू द्या, किंवा मग कोणतंही कार्य आहे ते तुमचं सिद्ध होत नाहीये तर त्या कार्यासाठीची इच्छा असू द्या. फक्त कोणाबद्दल वाईट चिंतवणारी इच्छा नसावी, हे नक्की लक्षात ठेवा. तर ती इच्छा तुम्हाला मनामध्ये स्पष्ट करायची आहे. गणपती बाप्पांना ती अगदी व्यवस्थितपणे, अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला ती इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता हा जो मंत्र सांगते आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता हा जो मंत्र आहे तर तो तुम्ही एखाद्या पेजवरती लिहून घेऊ शकता किंवा मग तुम्ही यूट्यूबवरती, गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला तो मंत्र लगेच मिळून जाईल. किंवा मग हा व्हिडिओ तुम्ही थोडासा स्किप करून मागे पुढे करून बघा आणि नक्की ऐका. खूप छान प्रभावी हा मंत्र आहे. तर मंत्र ऐका.
ओम गम गणपते सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा. ओम गम गणपते सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा. परत सांगते, ओम गम गणपते सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा. हा जो मंत्र आहे, तर हा मंत्र तुम्हाला आजपासून संकल्प घेऊन आजपासून बरोबर 41 दिवस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. 41 दिवस रोज घरामध्ये एक माळ या मंत्राची तुम्हाला करायची आहे. एक माळ म्हणजे 108 वेळेस तुम्हाला हा मंत्र रोज घरामध्ये म्हणायचा आहे. आता सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मनातली इच्छा सांगितली, नाव गोत्र सांगितलं, संकल्प घेतला, तर लगेच हा मंत्र म्हणायचा. 108 वेळेस एक माळ ह्या मंत्राची करायची. परत उद्या हा मंत्र म्हणायचा. असं रोज एक माळ 41 दिवस तुम्हाला ह्या मंत्राची करायची आहे. कितीही कठीण इच्छा असू द्या, त्या इच्छा आपल्या पूर्ण होतात. गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती होते. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. गूळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे, एखादं नारळ अर्पण करायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. मध्ये सुतक पिरियड्स वगैरे आले तर ते दिवस स्किप करू शकता. परत नव्याने सेवा सुरू करण्याची गरज नाही आहे. तर त्या ज्या दिवसापासून तुमची सेवा तिथे थांबलेली होती, तर त्याच्या पुढच्या दिवशीपासून तुम्ही सेवा परत चालू करायची आहे. म्हणजे जर आज 5वा दिवस आहे आणि उद्या तुम्हाला सुतक पिरियड्स काही पडलं, तर ते 3 ते 4 दिवस स्किप करायचे. परत 6व्या दिवसाची सेवा पुढच्या दिवसापासून चालू करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो मंत्र आहे, तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे. तर नक्की तुम्ही हा जो मंत्र आहे नक्की म्हणा आणि ही 41 दिवसाची सेवा करायला सुरुवात करा. बघा, नक्कीच तुम्हाला याचं फायदा होईल. घरामध्ये ज्यावेळेस आपण हे स्तोत्र मंत्र पठण करतो, या स्तोत्र मंत्रांचा ज्यावेळेस घरामध्ये उच्चार होतो, ज्या काही वाईट शक्ती, वाईट बाधा असतात, तर त्या नष्ट होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये आपल्या एक चांगली एनर्जी, एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते. तर हा उपाय आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. करा. गणपती बाप्पांना एक प्रकारचं साकडंच घाला, की गणपती बाप्पा तुम्हाला माझी इच्छा जी आहे तर ती पूर्णच करायची आहे. आणि फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून उपाय करा. बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. कितीही वाईट संकट असले, वाईट दोष असले घराला, तर ते संपून जातील आणि गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती, आपल्या घरावरती होईल. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, संकटमोचन आहेत, इच्छापूर्ती करणारे देवता आहेत. तर हा जो उपाय आहे तर तो नक्की करा. खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे. खूप छान लाभ तुम्हाला मिळेल आणि जे काही संकट विघ्न आहेत तर ते दूर होऊन, घरातील इडापिडा दूर होऊन, शाप, हाय, संकट जे काय तर ते दूर होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या. श्री स्वामी समर्थ.